नमस्कार मित्रांनो, राज्यामध्ये जी काही तलाठी भरती चालू आहे, ती तलाठी भरतीची एक्झाम चालू असताना जे काही गैरप्रकार घडले होते, जे काही घोटाळे घडले होते, तर ते सर्व प्रकारचे गैरप्रकार एक-एक करून सर्वांसमोर येत आहेत. आणि हा जो तलाठी भरतीचा विषय आहे, हा वाढतच चालला आहे. अनेक कारणांनी तलाठी भरती चर्चेमध्येच होती, पण आता तलाठी भरती घोटाळ्याला काहीतरी निर्णय घेण्याचे, काहीतरी पाऊल उचलण्याचे वळण मिळाले आहे. चा जो काही परिणाम आहे हा नियुक्तीवरती होत आहे, तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती आत्ता आपण बघणार आहोत. तुम्हाला मी एक रिक्वेस्ट करील की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण कुठलीही माहिती येथे आपल्याला नजरचुकीने मिस होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. सर्वप्रथम चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजेच यासारख्या पुढील सर्व अपडेट्स आणि नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला वेळेवर मिळू शकतील. तर उशीर न करता आपण व्हिडिओ सुरू करूयात. मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की तलाठी भरतीसाठी 10 लाखापेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केले होते. तर त्या 10 लाखांपेक्षा जास्त उमेदवारांपैकी सरासरी 8 लाख उमेदवारांनी परीक्षा दिली होती. अनेक कारणे आहेत, त्या कारणांमुळे तलाठी भरती चर्चेमध्ये होती. पण आता या तलाठी भरतीचा जो काही घोटाळा आहे, या घोटाळ्यावरती काहीतरी वेगळा निर्णय घेणे याची गरज आहे. वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांबद्दलचे जे काही गैरप्रकार आहेत, ते आपल्यासमोर दिवसेंदिवस येतच आहेत. त्याचप्रमाणे लातूरमधील संपूर्ण परीक्षा केंद्रच मॅनेज केले होते, अशी माहिती सूत्रांसमोर येत आहे. तलाठी भरतीसाठी 4,600 पेक्षा जास्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि TCS ION कंपनीमार्फत परीक्षा घेण्यात आल्या होत्या. परीक्षेनंतर 5 जानेवारी 2024 रोजी सर्व उमेदवारांच्या गुणांचे नॉर्मलायझेशन करून त्या गुणांचे सामान्यीकरण करून जिल्हानिहाय निवड याद्या जाहीर करण्यात आल्या होत्या. लातूर शहरातील गुरु ऑनलाईन परीक्षा केंद्रामध्ये गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. परीक्षा केंद्रामधील कर्मचारी, तेथे काम करणारे स्टाफ किंवा त्या परीक्षा केंद्राचा मालक या गोष्टीमध्ये सहभागी असल्याचा संशय निर्माण झाला आहे. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडे धाराशिव जिल्ह्यातील तलाठी भरतीमध्ये टॉपर असलेल्या काही उमेदवारांबाबत अनेक पुरावे होते. त्यांनी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाला याबाबत विस्तृत तक्रार दिली होती. परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या कॉम्प्युटरचा ॲक्सेस हा एनीडेस्क किंवा टीम व्ह्यूवर अशा यासारख्या जे काही ग्रुप सॉफ्टवेअर्स असतील, यासारख्या सॉफ्टवेअरचा वापर करून दुसऱ्या कॉम्प्युटरवरून देण्यात आल्याचे तक्रारीमध्ये म्हटले होते. या तलाठी भरतीमध्ये लातूर येथे परीक्षा केंद्रावरून महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षाही दिली होती. आता विचार येतो तो फक्त धाराशिव येथील टॉपर उमेदवारांवर कार्यवाही झाली आहे, परंतु इतर जिल्ह्यातील टॉपर सुद्धा यामध्ये सामील आहे. तर या इतर जिल्ह्यातील टॉपर जे आहेत यांची चौकशी कधी, असा जो काही प्रश्न आहे हा स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने विचारला आहे. ही जी परीक्षा त्या शिफ्टमध्ये घेतली होती, त्या शिफ्टमध्ये 0.1% इतके या टॉपर उमेदवारांचे गुण नॉर्मलायझेशन प्रक्रियेत वापरले गेले होते. पण आता जर टॉपर उमेदवारच घोटाळेबाज असतील, तर या दिलेल्या गुणांच्या आधारे तलाठ्यांना नियुक्त्या या देणार तरी कशा, असा सवाल उमेदवार विचारत आहेत. हा जो घडलेला गैरप्रकार आहे, या गैरप्रकाराचा तपास न्यायालयीन चौकशी समितीद्वारे करावा म्हणून या आधीच मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. आता उच्च तंत्रज्ञानाने घोटाळा झाल्याचे उघडकीस आल्याने या पदभरतीचा तपास स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम याद्वारे करावा, अशी मागणी होत आहे. ही जी तलाठी भरतीची एक्झाम चालू होती, या तलाठी भरतीमध्ये लातूर येथे एक परीक्षा केंद्र, त्या परीक्षा केंद्राच्या मालकानेच संपूर्णपणे मॅनेज केले होते. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञान वापरून उमेदवारांचे पेपर सोडविले गेले आहेत. महाराष्ट्रामधील तलाठी भरती प्रक्रियेमध्ये अनेक जिल्ह्यातील टॉपर लातूर केंद्रावरून गैरप्रकार करून उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षा केंद्राशी निगडीत व्यक्तीचा कोणत्याही प्रकारचा नातेवाईक, पुतण्या म्हणावं, बहीण म्हणावं किंवा इतर प्रकारचा कोणताही नातेवाईक यांना घोटाळा आणि गैरप्रकार करून उत्तीर्ण करण्यात आले आहे. आता आम्ही फक्त धाराशिव जिल्ह्यातील टॉपरबद्दल खुलासा केला आहे. येत्या काळामध्ये इतर जिल्ह्यातील टॉपरबद्दल पुरावे सादर केले जातील. आमच्याकडे आता अनेक पुरावे असून याबाबत आम्ही उच्च न्यायालयामध्ये याचिका सुद्धा दाखल केली आहे. इतका मोठा घोटाळा झाला असतानाही महसूल विभाग घोटाळेबाजांना नियुक्त्या देणार आहे. त्यामुळे या घोटाळ्याची स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमतर्फे चौकशी झाल्याशिवाय कोणालाही नियुक्त्या देण्यात येऊ नये, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केली आहे. याबद्दलची जी काही पुढील सर्व नवीन अपडेट्स असतील, ती समोरची अपडेट्स जशी येईल तशी सर्वप्रथम आपल्या चॅनलवरून मीच तुम्हाला देणार आहे. पुढील सर्व प्रकारच्या नवीन अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा
आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. तुम्हाला जर काही प्रश्न किंवा शंका असल्यास कमेंट्समध्ये विचारू शकता. तुम्हाला एखाद्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. अशाच नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन डायरेक्टली तुमच्यापर्यंत वेळेवर येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, अशाच एका नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत आपली काळजी घ्या.